मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीवरती. आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण ऑलरेडी क्रिप्टो ऑप्शन सेलिंग, बिटकॉइन ऑप्शन सेलिंग सुरुवात केलेली आहे. फ्री कोर्सला सुरुवात केलेली आहे. मराठीमधनं तुम्हाला बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंग शिकवणारं हे एकमेव चॅनल आहे. नक्की तुम्ही हे जे बाकीचे व्हिडिओज आहेत ते नक्की एकदा बघून घ्याच. बट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी स्ट्रॅटेजी देणार आहे जी तुम्ही बिटकॉइन ऑप्शन सेलिंगचीच स्ट्रॅटेजी आहे, पण ती तुम्हाला बिटकॉइनमध्ये 16,000 पॉईंट्सची रेंज देईल. 16,000 पॉईंट्सची रेंज देईल याचा अर्थ काय की बिटकॉइन जरी 16,000 पॉईंट्सच्या रेंजमध्ये महिन्याभरात राहिला तरी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी प्रॉफिट देईल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे बिटकॉइन हा जो आहे ना हा थोडासा वोलाटाईल ॲसेट आहे, वोलाटाईल इन्स्ट्रुमेंट आहे. ह्याच्यामध्ये कधीही कोणत्याही क्षणी मोठी मुवमेंट येऊ शकते. जसं तुम्ही बघू शकाल की ही जी मुवमेंट आहे 15,000 $1,15,000 बिटकॉइन होता. डायरेक्टली तो पडून $1,12,000 आला. म्हणजे 3,000 पॉईंट्सची मूव एका क्षणामध्ये झाली बिटकॉइनमध्ये. त्याच प्रकारे बिटकॉइनमध्ये कोणतीही कितीही मोठी मूव होऊ शकते. त्यासाठी जेव्हा आपण बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंग करतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मॅक्झिमम रेंज मला कशी भेटेल. ही मॅक्झिमम रेंज देणारी स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला. 16,000 पॉईंट्सची रेंज म्हणजे अशी ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी मी तयार करून देतोय जी तुम्हाला 16,000 पॉईंट्स बिटकॉइन जरी मूव्ह झाला तरी तुम्हाला लॉस देणार नाही. ओके, मंथलीची ही ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी आहे. ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी आहे, व्यवस्थित लक्ष द्या. जी पण लोक नवीन आहेत आत्ताच व्हिडिओला एक लाईक करून ठेवा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्हाला जर बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंग करायचे तर तुमचं डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन असणं गरजेचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपली डेल्टा एक्सचेंजची लिंक भेटेल, तिकडून अकाउंट तुम्ही ओपन करून घ्या. आता मी तुम्हाला डायरेक्टली स्ट्रॅटेजीकडे वळतो. काय करायचं स्ट्रॅटेजी तयार करताना, इथे बघा, इथे ऑप्शन असतो ऑप्शन्सचा. त्या ऑप्शन्सवरती तुम्ही क्लिक करायचं. ऑप्शन्सवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते इथे एक ऑप्शन येतो स्ट्रॅटेजी बिल्डर. इथे बघा, या ठिकाणी तुम्ही बघाल तर इथे स्ट्रॅटेजी बिल्डरचा ऑप्शन येतो, तो ऑन करायचा. तो ऑन केला याचा अर्थ तुम्ही तुमची ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी इथे बिल्ड करू शकता. ठीक आहे, हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बऱ्याचदा शिकवलंय, परत एकदा शिकवतो. स्ट्रॅटेजी काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला एवढी मोठी रेंज कशी भेटणार तेही लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं ह्या स्ट्रॅटेजीमध्ये, आपल्याला ही स्ट्रॅटेजी करायची आहे बिटकॉइनमध्ये. बिटकॉइन निवडा. सेकंड थिंग, ही स्ट्रॅटेजी आपल्याला मंथली एक्सपायरीमध्ये करायची. आता एक सप्टेंबर एंड चालू आहे. आपण ऑक्टोबरच्या मंथली एक्सपायरीमध्ये ही स्ट्रॅटेजी तयार करूया. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करून देणार, ती तुम्ही तुमच्याकडे इम्प्लिमेंट करू शकता. क्लिअर आहे, तुमच्याकडे इम्प्लिमेंट करू शकता. आता बघा, 31 ऑक्टोबरची एक्सपायरी मी निवडली. जेव्हा मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ना, कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ भेटायला 2-3 दिवस जातात. आता जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा बिटकॉइनची प्राइस काय चालू आहे तुम्हाला इथे दिसते. बिटकॉइनची प्राइस चालू आहे $1,13,000 आसपास. ठीक आहे, $1,13,000 आसपास बिटकॉइनची प्राइस चालू आहे करंटली. जेव्हा व्हिडिओ बघताय तेव्हा कदाचित वेगळी असेल, तेव्हा तुम्ही ही स्ट्रॅटेजी त्या पद्धतीने अप्लाय करा. क्लिअर आहे. आता 1,13,000ला बिटकॉइन चालू आहे, ती तुम्हाला व्हॅल्यू इथे दिसते. हा हे ऍट द मनी, जिथे सध्या एखादा ऍसेट असतो त्याच्या ऑप्शनच्या व्हॅल्यूला म्हणतात ऍट द मनी. ठीक आहे, हा आहे ऍट द मनी. त्यानंतर हे जे आहेत हे आहेत पुट ऑप्शन, आणि या साईडचे जे आहेत ते कॉल ऑप्शन आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, 1,13,000ला बिटकॉइन आहे ना, तिथून 2,000 पॉईंट्स खाली जायचं. तुमचा बिटकॉइन कुठेही असू दे, 1,20,000ला असू दे, 1,25,000ला असू दे, सेम प्रोसेस करा. 2,000 पॉईंट्स खाली जायचं. ओके, 1,13,000वरून 1,11,000ला जायचं. तिकडचा पुट सेल करायचा. व्यवस्थित लक्ष द्या, 2,000 पॉईंट्स खाली जायचं, तिकडचा पुट सेल करायचा. त्यानंतर परत 2,000 पॉईंट वर जायचं, तिकडचा कॉल सेल करायचा. ठीक आहे, म्हणजे आता समजा बिटकॉइन आहे $1,13,000, $1,11,000चा मी पुट सेल करणार. ओके, इथे आलो, इथे फक्त क्लिक केलं माऊसने, इथे सेलचा ऑप्शन आहे. तुम्ही मोबाईलवरनं पण करू शकता. सेम 1,13,000 आलाय, 1,15,000चा कॉल मी सेल केला. झालं. आता मी काय केलं, एक कॉल सेल केलेला आहे, एक पुट सेल केलेला आहे. एक्सपायरी आहे माझी 31/10/25, म्हणजे 31 ऑक्टोबर 25. ओके, आणि बिटकॉइनचं मी 1,11,000चा पुट आणि 1,11,000चा कॉल सेल केला. हे तुम्हाला इथे डिटेल्स दिसत आहे. आता त्यानंतर तुम्ही सेल केलेला आहे इकडचा पुट, तुम्ही सेल केलेला आहे इकडचा कॉल. आता एक इम्पॉर्टंट स्टेप, 1,11,000चा तुम्ही पुट सेल केला, तिथून खालच्या साईडला या.
ओके, तिथून तुम्ही खालच्या साईडला या. 1,11,000चा सेल केला, तिथून खालच्या साईडला या आणि 1,12,000चा पुट बाय करा. ठीक आहे, 1,11चा तुम्ही सेल केला, तिथून 1,12,000चा बाय करूया, पुट बाय करायचा. सेम तुम्ही 1,15चा कॉल सेल केलाय, 1,15चा कॉल सेल केला, तिथून वरच्या साईडला या, 1,14चा कॉल बाय करा. एक जबरदस्त स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवतो, कॉल बाय करा. ओके, आता मी आत्तापर्यंत काय केलंय, आत्तापर्यंत जो ऍट द मनी आहे त्याला मी हात लावलेला नाही. मी 2,000 पॉईंट वरचा पुट सेल केला, 2,000 पॉईंट खालचा कॉल सेल केला आणि मधले जे राहिले आहेत ना, इकडचा पुट बाय केला, इकडचा कॉल बाय केला. समजत नसेल व्हिडिओ परत परत बघा, एकदम सोपी गोष्ट आहे. आता राहिली शेवटची स्टेप, इम्पॉर्टंट स्टेप, ती तुम्हाला सांगतो. इथे बघा, या ठिकाणी आपण 1,11चा पुट सेल केला, ज्याची किंमत किती आहे, ज्याची किंमत आहे अप्रॉक्सिमेटली, तुम्हाला प्राइस इथे दिसते बघा. ओके, हे सगळं आस्क प्राइस आहे, बिड प्राइस आहे, हे ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली प्राइस इथे दिसते 3,270च्या आसपास. ओके, हा जो आपण सेल केला आणि त्यानंतर हा जो आपण बाय केला. आता मला सांगा, ही जी मार्क प्राइस आहे, ह्या दोघातला डिफरन्स काय? एक पुट आपण सेल केला 3,269चा आणि पुट बाय केला 3,649चा. ह्या दोघांमधला डिफरन्स काय? ठीक आहे, ह्या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो आपण सिंपल कॅल्क्युलेट करूया कॅल्क्युलेटरवरती, कारण मला तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवायचं आहे. ओके, सो एक मिनिट, मला कॅल्क्युलेटर इथे ओपन करू दे तुमच्यासमोर. ठीक आहे, ओके, आता कॅल्क्युलेटर तुमच्यासमोर ओपन झाला. परत एकदा मी येतो. मी काय म्हटलं, पहिला जो आहे त्याची प्राइस आहे 3,269 आणि 3,649. सो 3,649 वजा 3,269, ही प्राइस थोडीफार चेंज होत असणार, तिचा काय फरक नाही पडत, होऊ दे. किती आला? 380. आता ह्या 380ला 2ने मल्टिप्लाय करा. काय केलं मी, पहिला डिफरन्स काढला, त्यानंतर 2ने मल्टिप्लाय केलं, आलं 760. सो आता मला काय करायचं, ह्या ऑप्शन चेन मध्ये जायचं आहे आणि 760 रुपये जे मला आले आहेत ना, त्या 760 रुपये किमतीचा एक पुट ऑप्शन अजून सेल करायचा. सो मी वरती वरती जाणार आणि बघणार कुठे मला 760 दिसत आहेत. ओके, कुठे 760 दिसतात, इथे बघा 791. हा एक ऑप्शन मला अजून एक सेल करायचा. त्याला काय केलं मी, सिंपल, पहिला जो पुट सेल केला आणि नंतरचा जो पुट बाय केला, त्याचा डिफरन्स काढला, त्याला 2ने मल्टिप्लाय केला आणि उरलेल्या किमतीचा ऑप्शन परत पुट ऑप्शन सेल केला. सेम कॉलला पण करायचं. कॉलमध्ये तुम्ही हा एक ऑप्शन सेल केला, इथे आहे मार्क प्राइस 3,701 आणि हा एक ऑप्शन बाय केला 4,200. सो 3,700 आणि 4,200, 500 पॉईंटचा डिफरन्स आहे. एक सिंपल 500 पॉईंटचा डिफरन्स असो, 500 × 2,000. सो इथे तुम्हाला 1,000 पॉईंट्स असलेला प्रीमियमचा कॉल सेल करायचा आहे. सो 1,000 पॉईंटचा प्रीमियम कुठे आहे बघा, इथे 1,047 आहे. हा कॉल सेल करा, सेल केला. ओके, सो ह्या ठिकाणी काय होतं, तुमचे 2 पुट सेल होतात, 2 कॉल सेल होतात आणि एक कॉल आणि एक पुट बाय होतो. आता मी तुम्हाला सांगतो, ह्या स्ट्रॅटेजीला कॅपिटल किती लागतं, ह्या स्ट्रॅटेजीचं पोटेन्शियल काय. ठीक आहे, तर मी जनरली ट्रेड करताना जे आहे, समजा मी असं म्हणेन की मी एक 100 लॉट सेल मारले. ओके, 100 लॉटने मी ट्रेडिंग करतो फॉर एक्झाम्पल. ओके, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे लाईव्ह ट्रेड्स जे चालू आहेत तेही दाखवणार आहे. ठीक आहे, 100 लॉटने समजा मी ट्रेडिंग केलं, 100 लॉटने समजा मी ट्रेडिंग केली ना, तर मला ह्या स्ट्रॅटेजीला लागत आहेत $1,500. तुमच्यापैकी किती लोकांना हा प्रश्न पडलाय मला कमेंटमध्ये सांगा. इथे किती एक्स मार्जिन घ्यायचं, किती लोकांना प्रश्न पडलाय किती एक्स मार्जिन घ्यायचं, मला फटाफट कमेंटमध्ये सांगा. लक्षात घ्या, तुमच्या अकाउंटमध्ये, माझ्या अकाउंटमध्ये जो आहे ना, इथे तुम्हाला जो मार्जिन मोड आहे ना, हा पोर्टफोलिओ आहे. तुम्ही तुमच्या अकाउंटचा मार्जिन मोड चेंज करा, पोर्टफोलिओ. इथे मी आयसोलेटेड वगैरे नाही, मार्जिन मोड इथे मी पोर्टफोलिओ मार्जिन घेतलं, तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे जाऊन तुम्ही स्विच केला, 3 मार्जिन मोड तुम्हाला या ठिकाणी येणार. एक मिनिट, इथे 3 मार्जिन मोड येणार, आयसोलेटेड, पोर्टफोलिओ, क्रॉस. तुम्ही पोर्टफोलिओ सिलेक्ट करा, सिंपल. सो तुम्हाला इथे मार्जिन निवडायची गरज नसते, आपोआप तो तुम्हाला मार्जिन देणार. $1,500 मध्ये हे काम होणार. आता ह्या स्ट्रॅटेजीचा डायग्राम बघा काय बनतोय. अॅनालाइज पेअर ग्राफवर गेलो, अॅनालाइज पेअर ग्राफवर गेल्यानंतर तुम्हाला तो एक डायग्राम बनवून देणार. ओके, इथे बघा, ही आहे ह्या स्ट्रॅटेजीची डायग्राम. ही स्ट्रॅटेजीची रेंज काय आहे तुम्ही पहिलं लक्षात घ्या. 1,25,900 म्हणजे आपण 1,26,000 पकडूया. $1,26,000 पासून 97,041, म्हणजे रेंज किती झाली बघा, 1,26,000 आणि 97,000, म्हणजे जवळपास ही तुम्हाला इकडचे 26 आणि इकडचे 3,
$29,000ची रेंज झाली. 29,000 पॉईंट्सची रेंज झाली. ओके, डॉलर्स नाही म्हणू शकत, 29,000 पॉईंट्सची रेंज झाली. सो 29,000 पॉईंट्समध्ये बिटकॉइन कुठेही राहिला तरी तुम्हाला प्रॉफिट आहे. ठीक आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की तुम्हाला 16,000 पॉईंट्सची रेंज भेटेल, पण इथे 29,000 पॉईंट्सची रेंज तुम्हाला भेटत आहे. क्लिअर आहे? आता किती प्रॉफिट भेटणार? मॅक्सिमम $195. मला सांगा, तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीला लावलेले आहे $1,500. ओके, मी परत एकदा कॅल्क्युलेटरवर जातो. $195 तुम्हाला भेटणार मॅक्झिमम, आणि तुम्ही $1,500 लावले. किती पर्सेंट झाले हे? 13% प्रॉफिट तुम्हाला मॅक्झिमम भेटू शकतो एका महिन्यामध्ये. 13% जाऊ दे, मी तर म्हणतो तुम्हाला 7%, 8%, 5% जरी एका महिन्यात प्रॉफिट भेटला ना, 5% तरी तो खूप जास्त झाला. सो एवढं जास्त पोटेन्शियल आहे बिटकॉइन मध्ये. आणि 29,000 पॉईंटची रेंज इथे बघा, मिडल मध्ये जर राहिला तर $95चा प्रॉफिट, थोडासा जरी वरती गेला तर डायरेक्ट 195 तो होतोय. सो एक गोष्ट लक्षात घ्या, बिटकॉइन जो आहे हा एक्झॅक्टली मिडलला क्लोज होईल याची पॉसिबिलिटी फार कमी असते. तुम्हालाही माहिती आहे, तो कुठे ना कुठे मूव्ह होणार, वरती मूव्ह होणार, खाली मूव्ह होणार नाही. ही 29,000 पॉईंटची रेंज आहे. ठीक आहे, तुम्ही जर वाटत असेल इथे बघा, 1,25,958 हा अप्पर ब्रेक इव्हन आहे, आणि 97,041 हा लोअर ब्रेक इव्हन आहे. म्हणजे जेव्हा तुमचा बिटकॉइन ही रेंज क्रॉस करेल तेव्हा हे होणार. आता आपण ही रेंज ड्रॉ करूया चार्टमध्ये. ओके, 1,25,958 आपण बिटकॉइनच्या चार्टमध्ये जाऊया आणि ही रेंज आहे ती ड्रॉ करूया. ठीक आहे, मी एक लाईन घेतो इथे, एक लाईन घेऊया आणि तिला लिहूया 1,25,958. ठीक आहे, आणि त्यानंतर अजून एक लाईन घेऊया, तिला किती लिहायचं आहे आपल्याला? 97,041. ठीक आहे, सो ह्याच्यात जाऊया आपण आणि लिहूया 97,041. ठीक आहे, आणि तुम्हाला मी ह्याचे कलर जे आहेत ते थोडेसे आपण चेंज करूया. कलर ब्ल्यू करूया, हिचा पण कलर ब्ल्यू करूया. आता मला सांगा, ही एवढी मोठी रेंज तुम्हाला भेटली, ह्या रेंजमध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत बिटकॉइन राहील की न राहील हा पुढचा प्रश्न आहे. बट एवढ्या मोठ्या रेंजमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट होऊ शकतो. आता ही रेंज तुम्ही बघाल तर किती रेंज आहे ही, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एक 29,000 पॉईंटची रेंज इथे आली. 29,000 पॉईंटची रेंज इज इक्वल टू 23%. 23% बिटकॉइनची तुम्हाला एक रेंज भेटली, ज्या रेंजमध्ये बिटकॉइन राहिलं तर तुम्ही प्रॉफिटमध्ये क्लोज होणार, ज्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. ओके, सो एकदम सिंपल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दिलेली आहे बिटकॉइन ऑप्शन सेलिंगची. ही सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला इम्प्लिमेंट करायची असेल, काय करायचं? इथे मागे जायचं, सरळ प्लेस ऑर्डर करायची. प्लेस ऑर्डर केलात की ही ऑर्डर प्लेस होणार तुमच्या अकाउंटमध्ये, आणि तुमच्या अकाउंटमध्ये ऑर्डर प्लेस झाल्यानंतर तुमचा ट्रेड तिथे चालू होणार. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे क्रिप्टोमध्ये, बिटकॉइनमध्ये, ऑप्शन सेलिंगमध्ये. ठीक आहे, जास्त तुम्हाला काही टेन्शन घ्यायची या ठिकाणी गरज नाही. ओके, याच पद्धतीने समजा तुम्हाला ह्या असं प्रश्न पडला असेल की ह्या स्ट्रॅटेजी रेंजच्या बाहेर गेली तर काय? 29,000 पॉईंटची रेंज त्याच्या बाहेर गेली तर काय? तर लक्षात घ्या, जर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी रेंजच्या बाहेर जात असेल तरी ह्याच्यामध्ये बऱ्याच ऍडजस्टमेंट्स असतात. तुम्हाला जर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये सेम स्ट्रॅटेजीमध्ये ऍडव्हान्स ऍडजस्टमेंट शिकायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे तिकडे फ्री अकाउंट ओपन करा. तुम्हाला आपला हा 7 दिवसांचा ऍडव्हान्स कोर्स आपण देणार, ज्यात तुम्हाला सर्व शिकवणार. इव्हन आता जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवली ही झिरो लॉस कशी करायची, आता शिकवलेली स्ट्रॅटेजी झिरो लॉस स्ट्रॅटेजी कशी करायची, लॉस होणारच नाही असं कसं करायचं, तेही मी तुम्हाला शिकवणार आहे कोर्समध्ये. 7 दिवसांचा ऍडव्हान्स कोर्स मी झूम वरती स्वतः घेणार आहे. कधी जर तुमचं अकाउंट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरून डेल्टा एक्सचेंज मध्ये ओपन असेल तर, तुमचं ऑलरेडी असेल अकाउंट तर दुसऱ्या कोणाचं तरी अकाउंट तुम्ही आपल्या अंडर ओपन करून घेऊ शकता, तुमच्या फॅमिली मेंबर्स वगैरे. तुम्हाला हा कोर्स फ्री भेटणार आहे. ओके, तुमचं अकाउंट एकदा ओपन झालं की त्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिकडे जॉईन व्हा. ओके, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जवळपास 3,000 लोक जॉईन आहेत, तिकडे जॉईन व्हा. कारण की तिकडे आम्ही तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी संधी देतो. आमचा एक आयडी असतो, त्या आयडी वरती तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला तो कोर्स कम्प्लिटली फ्रीमध्ये भेटून जाणार. त्याला ऍडमिशन ₹1 भरायची गरज नाही. अशाच प्रकारे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये आपण तिकडे शिकवणार आहे, तेही तुमच्याकडून ₹1 न घेता अगदी फ्रीमध्ये. फक्त कंडिशन एकच आहे, आपल्या लिंकने तुमचं डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट जे ते ओपन असलं पाहिजे.
ओके, नक्की या गोष्टीचा फायदा घ्या. स्ट्रॅटेजी आवडलेली असेल, तुम्ही यूज करणार असाल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा. जर ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करणार आहात, आवडले व्हिडिओला एक लाईक करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.